अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोहो, तरी तोस कुटुंब गेला जी ठावो घेऊनी आपुला. 18वा अध्याय 18व्या अध्यायातील 73 क्रमांकाचा श्लोक आहे. त्या श्लोकातून अर्जुन देवाशी बोलताना अर्जुनाला देवानी काही प्रश्न विचारले. जेवढे म्हणून प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नाचं उत्तर या श्लोकातून अर्जुनाने देवाच्या समोर दिलेला आहे. किंबहुना ज्याच्या करता अर्जुनाला देवाने उपदेश केला त्या उपदेशाची सफलता या श्लोकातून प्रगट केलेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव वैकुंठवासी विश्वनाथजी मालक यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर आणि ग्रामस्थ भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने मार्गशीर्ष मासातील विशुद्ध एकादशी आणि हा एकादशीतला आजचा पर्व काळ आहे गीता जयंती. अनेक पर्व काळ सांगितले त्यातील हा आजचा पर्व काळ आहे. आजच्या तिथीला भगवंताच्या मुखातून ही श्रीमद भगवत गीता प्रकट झालेली आजचा हा दिवस आहे. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आज या ज्ञानगंगेचा उगम झाला. तो आजचा दिवस आहे आणि तो गीता जयंती म्हणून साजरा सर्वत्र केला जातो. बरं का, जवळजवळ आपल्या देशामध्ये देशाच्या बाहेर ज्यांच्यावरती आपल्या संस्कृतीचे संस्कार आहेत तिथपर्यंत हा उत्सव केला जातो. अमेरिकेमध्ये सुद्धा हा उत्सव केला जातो. बरं का, अमेरिकेच्या त्या देशामध्ये या गीतेचा फार प्रचार आहे. हरे राम हरे कृष्ण या पंथाच्या वतीनं आणि तिथेही हा उत्सव साजरा केला जातो. किंबहुना सर्वत्र गीता जयंती साजरी केली जाते. त्यात आपल्या संप्रदायामध्ये या गीता जयंतीला प्राधान्य आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आज या तिथीला या गीतेचा उगम झाला. कारण काय, सर्वांना ज्ञात आहे पण पुनरावृत्ती केली पाहिजे. पण परमार्थामध्ये अभ्यासाला फार महत्व आहे. अभ्यास म्हणजे केलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास. बरं, रोज काकडा केला पाहिजे, अभ्यास आहे, साधन आहे. रोज हरिपाठ म्हटला पाहिजे, अभ्यास आहे. रोज चिंतन मनन केलं पाहिजे. तर पुन्हा पुन्हा त्या संबंधाने त्या पर्व काळाचं चिंतन केलं पाहिजे. पण मनुष्य जीवनाचा विचार केला तर मनुष्य हा विषयामध्ये रमलेला आहे आणि विषयामध्ये रमलेल्या जीवाला पुन्हा पुन्हा सत्कर्माची जाणीव करून द्यावी लागते. पण भगवंतांनीच वर्णन केले आणि ते वर्णन करताना असं वर्णन केले, जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. माणसाला परमार्थ साधनेचा विसर सहज पडतो, त्याच्याकरता काही करावं लागत नाही.
पण चित्तामध्ये आसक्ती आहे, आणि चित्तात आसक्ती असल्यामुळे पुन्हा पुन्हा या सत्कर्माचं, या परमार्थ साधनेचं चिंतन करावं लागतं बरं का. पुन्हा पुन्हा करून सुद्धा आमच्या तुमच्या मनावरती बिंबत नाही, पण ते पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. जोपर्यंत मनावरती बिंबत नाही तोपर्यंत त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. म्हणून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला, आणि तो मोह कुठे निर्माण झाला? रणांगणावरती झाला बरं का. युद्ध करण्याच्या निमित्ताने कौरव पांडवांचं युद्ध ठरलेलं आहे, आणि युद्ध करण्याच्या निमित्ताने तिथे गेल्यानंतर ते दृश्य पाहिलं अर्जुनाने, आणि अर्जुनाने दृश्य पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला बरं का. कुणाच्या मनी शंका येईल, अर्जुन हा भक्त आहे, नुसता नावाचा भक्त नाही बरं का, त्याला भक्त राज म्हटलेलं आहे. ज्या अर्थी पांडवांची बाजू देवाने घेतली, याचं कारण काय? नातं म्हणून नव्हे बरं का, भक्त म्हणून बाजू स्वीकारली. त्यांचा भाव जाणून त्या पांडवांचा स्वीकार देवाने केलेला आहे. त्या पांडवांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी अढळ श्रद्धा होती. देव सांगेल ते बरं का, अशी अढळ श्रद्धा त्या पांडवांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणजे ते पांडव सामान्य नव्हते. त्यात अर्जुन देवाचा भक्त आहे, आणि भक्त म्हटल्यानंतर भक्ताच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण होतो का? पहिला प्रश्न आहे. तुकोबरांनी वर्णन केले, भक्त ऐशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. भक्ताच्या अंतःकरणामध्ये काही नसतं, एकच विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. अशी त्या भक्ताची अवस्था आहे. किंबहुना त्या पांडवांना फार राज्याचा अभिलाष होता असं पण काही नाही बरं का. पण जर अधर्म जर वाढत असेल तर देवाला तिथं कार्य करावं लागतं बरं का. धर्माला टिकवण्याकरता, धर्म रूपाने या जगतामध्ये नांदण्याकरता देवाला या पांडवांची बाजू घ्यावी लागली, आणि तिथं देवाला त्या पांडवांचं अंग स्वीकारावं लागलं बरं का, त्यांची बाजू स्वीकारावं लागली. मासे पांडव आणि भक्त असणारा अर्जुन, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल, अर्जुनासारखा भक्तराज असणारा त्याच्या जर अंतःकरणामध्ये जर मोह निर्माण होत तर आमची तुमची कथा काय? आमची तुमची कथा काय? हे अर्जुनाला दाखवून द्यायचं आहे. याचा अर्थ सर्वांच्या अंतःकरणामध्ये मोह आहे बरं का, सर्वांच्या अंतःकरणामध्ये मोह आहे. तो निवृत्त होत नाही. आयुष्य संपलं तरी मोह निवृत्त होत नाही बरं का. जन्माला येताना आम्ही तुम्ही मोह घेऊनच आलोय, आणि मरताना मोह घेऊनच जाणार आहे. परत आयुष्यभर वाढवणारच आहे. येताना घेऊन आलोय, आयुष्यभर वाढवायचं आहे, आणि जाताना बरोबर घेऊन जायचं आहे. मोह ह्याला जीवन म्हणत नाहीत बरं का. येताना मोह घेऊन आलो, आयुष्यभर मोह वाढवायचा नाही,
आणि मरणाचे अंतिम मोह शिल्लक राहता कामा नये बरं. हे अर्जुनाला जगाला दाखवण्याकरता अर्जुनाने त्या मोहाचं स्वरूप देवाच्या समोर प्रगट केलेलं आहे बरं. पण अर्जुनाला माहिती होतं जर चित्तामध्ये जर मोह निर्माण झाला तर हा मोह जगाच्या पाठीवरती निवृत्त करणारा एकच कृष्णम वंदे जगद्गुरुम, जगाचा गुरु असणारा हा भगवान श्रीकृष्ण हाच आमच्या तुमच्या चित्तातला मोह निवृत्त करू शकतो. बाकी कोणी मोह निवृत्त करू शकत नाही. म्हणून असा हा मोह अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि तो मोह निवृत्त करण्याकरता आता रणांगणावरती अर्जुन म्हटला, देवा मला युद्ध करायचं नाही, युद्ध करायचं नाही. आपण सगळे आलोय प्रवचनाला, बसलोय, हरिराम सुरू आहे आणि मी सांगितलं मी प्रवचन करणार नाही. काय परिस्थिती निर्माण होईल? तिथं पर्यायी कोणी नाही आहे. मी करणार नाही. का करणार नाही? तेव्हा असं अर्जुन युद्ध करण्याच्या निमित्ताने गेल्यानंतर त्या रणांगणावरती दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे आणि सैन्य उभं राहिलेलं आहे. आता युद्धाला सुरुवात होणार आहे. पण ते दृश्य पाहिल्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मात्र मोह जन्माला आला, मोह जागा झाला बरं. आणि मोह जागा झाल्यानंतर सांगितलं, देवा मला युद्ध करायचं नाही. पुष्कळ अर्जुन बोलला देवाच्या समोर. संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेतला पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले काही श्लोक किती? 11. इथपर्यंत अर्जुन गीता आहे बरं का. श्रीमद भगवद्गीता कुठून निर्माण झाली? श्री भगवानुवाच असोचानन्वसोचत्वं प्रज्ञावादांश भाषसे. इथून श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात झाली बरं का. पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातले 11 श्लोक इथपर्यंत अर्जुन गीताच आहे, भगवद्गीता नाही बरं का. अर्जुन बोलत होता आणि देव ऐकत होता. देवाने विचार केला अर्जुनाचं तरी प्रवचन कुणीतरी ऐकलं पाहिजे ना. याच तरी कुणीतरी ऐकलं पाहिजे. शांत चित्ताने देव ऐकत होते. अगदी ज्ञानोबांच्या भाषेमध्ये तरी अवधान ऐकले दीजे. शांत गंभीर होऊन देव ऐकत होते बरं का. एवढं एकाग्र चित्ताने देव अर्जुनाचं ऐकत होते. एक शब्द देवाने मुखातून काढला नाही बरं का. काय अर्जुन बोलतो ते देव ऐकत होते. चुकीचं बोलत होतो का योग्य बोलत होता, देवाने विचार केला फक्त ऐकायचं आपल्याला. आणि बोलता 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 देव गंभीर अवस्थेमध्ये देवाने मौन धारण केलेला देव बोलत नाही. तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं कुठंतरी चुकतंय. म्हणून एक शास्त्रामध्ये विचार सांगितलाय, लक्षात ठेवा समाजातल्या लोकांनी. एक शास्त्रामध्ये विचार आहे, आता तो अलीकडे भाव राहिला नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याला जर शिक्षा द्यायची असेल तर त्याच्याशी अबोला धरणं बरं का. बोलायचं नाही त्याच्याशी. शिक्षा ही एक प्रकारची. एखाद्याने आपल्या बाबतीत जर काय केलं असेल ना, जोपर्यंत त्याच्या मनाला पश्चाताप होत नाही तोपर्यंत त्याच्याशी बोलायचं नाही. अशी पद्धत आहे समाजामध्ये. आता ती राहिली नाही. पूर्वी होती आणि माणसांच्या जीवनामध्ये त्यातून परिवर्तन व्हायचं बरं का. परिवर्तन ज्या अर्थी हा बोलत नाही त्या अर्थी माझं कुठंतरी चुकलंय. आता हे लोकाला वाटत नाही माझं चुकलंय, त्याला म्हणतात त्याच चुकले म्हणतात. काल बदललाय. पण अर्जुनाच्या लक्षात आलं आज आपण एवढं देवाच्या समोर बोलतोय, देव काही बोलायला तयार नाहीत.
अर्जुनाच्या लक्षात आलं, देवा मी बोललो, काय बोलण्यामध्ये चूक असेल तर देवा मला आपण समजून घ्या आणि मला उपदेश करा. पुष्कळ बोलला बरं का. शेवटी भगवंताच्या लक्षात आलं अर्जुनाला आपल्या बोलण्याची जाणीव, चुकीची जाणीव झालेली आहे. आणि चुकीची जाणीव झालेली आहे लक्षात आल्यानंतर मग देव बोलायला सुरुवात केली. श्री भगवान वाच असोचानन्व सोचस्त्वम. तिथून अर्जुनाला उपदेश करायला देवाने सुरुवात केला. इथून गीतेचा उगम झाला बरं का. समारोप कुठं झाला गीतेचा, हा हे लक्षात ठेवा बरं का. समारोप झाला इति गुह्यतमम शास्त्र मिद मुक्तम मया नघ, 15व्या अध्यायाच्या शेवटी. दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून गीतेला आरंभ झाला आणि 15व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, तिथं गीता संपली. 16वा अध्याय म्हणजे गीता नाही, 17वा 18वा गीता नाही बरं. मूळ गीतेचा भाव. आरंभ कुठून झाला आणि शेवट कुठं झाला गीतेचा ते कळलं पाहिजे बरं का. मग पुढचा तो ओघ आहे, त्याला शास्त्रकारांनी संगती सांगितली, फार सुंदर संगती सांगितलेली आहे. गंगा नदी हिमालयातून निघते आणि ती वाहत 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 शेवटी कुठं जाते, समुद्राला जाऊन मिळते बरं का. आणि समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला प्रवेश केल्यानंतर गंगा संपली नाही बरं का. तिथं मिळाली पण त्या गंगेचा ओघ कमीत कमी आत बराच किलोमीटर असतो बरं का. ज्या गंगेने समुद्रामध्ये प्रवेश केला तिथून त्या समुद्रामध्ये 5 ते 10 किलोमीटर गंगेचा ओघ असतो. तिथपर्यंत पाणी गोडच असते बरं. तिथपर्यंत पाणी गोडच असते. जिथं समुद्रा मिळाली तिथं गंगा मिळाली पण तिचा ओघ आतपर्यंत आहे. तसं गीता 15व्या अध्यायाच्या ठिकाणी संपली पण तिचा ओघ 18व्या अध्यायापर्यंत आहे. तिचा ओघ 18व्या अध्यायापर्यंत आहे बरं. अशी या श्रीमद भगवद्गीतेची संगती सांगितलेली आहे. आणि अर्जुनाकरता उपदेश करण्याकरता देव बोलण्याकरता प्रवृत्त झाले. आणि जिथून देवाने बोलण्याकरता आरंभ केला म्हणून तिथं शब्द आहे श्रीमद भगवत गीता. श्रीमद म्हणजे भगवंताच्या मुखातून, गीत म्हणजे वाक्य जे बाहेर पडले त्याला म्हणतात श्रीमद भगवत गीता बरं. भगवंतानी जिथून बोलायला सुरुवात केली तिथून भगवंताच्या मुखातले शब्द आहेत म्हणून भगवत गीत म्हणजे वाक्य, काव्य रूपाने आहे ना ते. आणि देव बोलले आणि त्याचं अक्षर रूपाने कार्य व्यासाने केलेलं आहे बरं का. हे महाभारत घडलं, जसं महाभारत घडलं तसं व्यासाने लिहून काढले बरं का. आधी लिहिलं नाही, पहिल्यांदा घडलं आणि नंतर लिहिलं. रामायण आधी लिहिलं आणि नंतर घडलं, उलट आहे बरं का. महाभारत आधी घडलं आणि नंतर लिहिलं, रामायण आधी लिहिलं आणि मग घडलं. दोन्हीतला फरक लक्षात. जसं हे महाभारत घडलं तसं त्या व्यास महर्षींनी, व्यास म्हणजे देवाचेच अवतार वर, आणि जसं घडलं तसं ते अक्षरबद्ध संस्कृत भाषेमध्ये व्यासाने ते लिहिलं बरं का. आणि त्या महाभारताच्याच अंतर्गत ही श्रीमद भगवद्गीता आहे. त्यातून स्वतंत्र बाजूला केलेला भाग आहे पण महाभारतातलाच भाग आहे. भगवंताच्या मुखातूनही प्रकट झाली. कुठं प्रकट झाली? कुरुक्षेत्राच्या ठिकाणी झाली. कुणाकरता झाली? अर्जुनाकरता. एवढं लोकांनी पाठ केले बरं. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी झाली, अर्जुनाकरता झाली. याचा आमच्या जीवनाशी काहीही संबंध
नाही, आम्ही मोकळेच. अशी धारणा आहे लोकांची. लोकांना विचारलं गावात सप्ताह चालू, हो वारकऱ्या करता, आमचा काय संबंध नाही त्याच्याशी. आमचा काय संबंध? जिथं जिथं सप्ताह चालू आहे लोकांना, हो गावात सप्ताह चालू आहे ऐकायला या वक्ते, हो आमचं काय काम नाही, ते वारकऱ्या करता. अशीच धारणा आहे लोकांची बरं. कोणीतरी निमित्त लागतं आणि निमित्त होऊन ते आरंभ त्याचा करावा लागतो बरं का. अर्जुना निमित्त आहे म्हणून मी आपल्या समोर थोडीशी बाजू मांडलेली आहे. अर्जुना भक्त आहे, त्याला गरज नाही. खरं त्याच्या चित्तामध्ये मोह निर्माण झाला नाही. आज आमच्या तुमच्या चित्तामध्ये मोह निर्माण झाला तर आपण त्याच्यातून बाहेर कसं पडावं, हे आज अर्जुनाचे आपल्याला उपकार मानावे लागतील बरं. 2 प्रसंग आहेत. पुंडलिक राया करता देव आले आणि अर्जुना करता देव बोलले. जर पुंडलिक राया करता जर देव आला नसता तर पंढरपूर नावाचं क्षेत्र निर्माण झालं नसतं. आणि पंढरपूर जर निर्माण झालं नसतं तर कोडणीत देव आला असता का? म्हणून उपकार कोणाची? भला भला पुंडलिका मानला श्री जन लोका, कोण्या काळी पुकायसा कोण पाव. त्या पुंडलिकरायाचे उपकार आहेत. त्या पुंडलिकरायाने त्या भगवंताला विटेवरती उभा केलं म्हणून गावागावामध्ये विटेवरती देव उभा राहिला. तसं अर्जुनाने देवाला बोलायला लावलं म्हणून ही गीता आज आम्हा तुम्हाला वाचायला मिळते, किंबहुना ज्ञानेश्वरी वाचायला मिळते. जर गीता जर निर्माण झाली नसती, ज्ञानेश्वरी आली असती का? ज्ञानेश्वरी आली नसती तर मग पारायण आपण केली असते का? म्हणून अर्जुनाचे उपकार आहेत बरं का, फार मोठे उपकार आहेत. आपल्याकडे शब्द नाहीत त्याचे. त्याचं वर्णन केलं. अर्जुन हा निमित्त आहे आणि अर्जुनाच्या निमित्ताने देव बोलण्याकरता प्रवृत्त झाले आणि संपूर्ण जगाला उपदेश देवानी केलेला आहे बरं. अर्जुनाला समोर ठेवलेला आहे आणि अर्जुनाला समोर ठेवून देव बोलण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. अर्जुनाच्या चित्ताने निर्माण झालेला मोह, आता तो मोह आहे. मोह कशाला म्हणतात हे पहिल्यांदा कळलं पाहिजे बरं. खऱ्या वस्तूवरती प्रेम केलं जातं त्याला मोह म्हणत नाही. खोट्या वस्तूवरती प्रेम केलं जातं त्याला मोह म्हणतात बरं का. खोट्या वस्तूवरती प्रेम केलं जातं कळण्याकरता मी शब्द वापरला. प्रेम लागू पडत नाही. आम्हा तुम्हाला प्रेम शब्द वापरल्याशिवाय कळणार नाही. आज आमचं तुमचं प्रत्येक वस्तूवरती प्रेम आहे का प्रत्येक वस्तूवरती मोह आहे? मोह आहे. घरावरती मोह आहे, घरातल्या वस्तूविषयी मोह आहे, बायका पोरावरती मोह आहे. अशी एक वस्तू नाही या विश्वामध्ये की त्या वस्तूविषयी आमच्या तुमच्या चित्तामध्ये मोह नाही बरं का. आणि हा मोह माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला कारण आहे बरं का. किंबहुना तो मोह कधी निर्माण होतो? वर्णन केले, अविवेकाच्या पोटी मोह जन्माला येतो बरं का. ज्याच्या जीवनामध्ये विवेक दृष्टी आहे त्याच्या जीवनामध्ये मोह निर्माण होत नाही. अविवेकातून मोह निर्माण होतो. आता अविवेकातून निर्माण झालेला मोह तो जर घालवायचा असेल तर काय जागा केलं पाहिजे? विवेक. विवेकाशिवाय तो निवृत्त होत नाहीये. खोट्या वस्तूला आम्ही तुम्ही मानलंय, ती वस्तू मला प्रेम देते, ती वस्तू मला सुख देते, ती वस्तू मला दुःख देते, अशी आमची तुमची मनाची धारणा झाली बरं का. या वस्तूपासून मला सुख आणि दुःख होतं, त्या वस्तूपासून आपल्याला सुखही होत नाही आणि त्या वस्तूपासून आपल्याला दुःख होत नाही. का? ती वस्तू कशी आहे? जड आहे.
जड वस्तू सुख दुःख देत नाही, त्या वस्तूविषयी आम्ही तुम्ही निर्माण केलेलं तादात्म्य आम्हा तुम्हाला सुख आणि दुःख देतं बरं का. तुमच्या अनुभवाचं सांगतो म्हणजे आपल्याला कळेल मोह कशाला म्हणतात ते कळलं पाहिजे. कितीतरी असे प्रसंग आहेत जीवनातले आपल्या. आपण शेतकरी आहात, शेती करत असताना त्या शेतीला काहीतरी जोड धंदा म्हणून आपण जनावर पाळतो. मग जनावर पाळतो, मग त्या जनावर पाळण्याचा हेतू काय? दूध द्यावं. आता ते जनावर आणलेलं आहे ते जनावरच आहे बरं का, त्याला काय सुख दुःख काय कळत नाही. पण त्याच्या संबंधाने आमच्या तुमच्या जीवनामध्ये सुख दुःख निर्माण होतात बरं का. रोज म्हैस जर दूध दिली तर बरं वाटतं, एखाद्या दिवशी दूध नाही दिली, धार नाही दिली तर धार नाही दिली तर दुःख होत आहे. म्हशीला का धार काढणाऱ्याला, धार काढणाऱ्याला. बरेच लोक प्रवचनाला येत नाही संध्याकाळी, का धाराची वेळ आहे. आज जर म्हशी नाही दूध दिलं तर का सवय लागल्या यांच्याच हाताची. आम्ही लोकांना म्हणतो समजा तुम्ही उद्या मेला, उद्या तुम्ही मेला, मरू नये कोणी, उद्या तुम्ही मेला, घरातली धार थांबते का? नाही ना. मग प्रवचनाला आल्यानंतरच कशी काय थांबते हो? मग म्हणतात महाराज आला असतो पण धारेच्या वेळेलाच प्रवचन आहे, माझ्याशिवाय ती धार देत नाही. अशी जी मनाची धारणा झाली यालाच मोह म्हणतात बरं. यालाच मोह म्हणतात. मोह म्हणजे अशी काय वस्तू नाही, लक्षात ठेवा, वस्तू नाही. त्या वस्तूविषयी निर्माण झालेला आपला भाव आहे, हे मी काढलं तर होणार आहे, माझ्यामुळेच आहे. हा परिणाम सुख दुःख आपल्याला होतात, त्या वस्तूला काय सुख दुःख होत नाही, लक्षात. एकाने गाडी घेतली नवीन विकत, आणि गाडी नवीन विकत घेतली, दारामध्ये आणली, शेजाऱ्या पाजाऱ्यांना मित्रमंडळी सर्वांना बोलवलं. 10-15 लाखाची गाडी, किलोभर पेढे आणले, सर्वांना पूजा करण्याकरता बोलवलं. सगळ्यांना आनंद आनंद, त्याला आनंद झाला. हा आणि रात्री ती गाडी दारामध्ये लावली, नवी कोरी आणली कंपनीतून गाडीवर. आणि सकाळी उठल्या उठल्या तो गाडीकडे गेला, आणि गाडीकडे गेल्यानंतर त्या नव्या कोऱ्या गाडीवरती गल्लीतल्या पोरांनी दगडाने रेघोट्या ओढल्या. हा त्याचा चेहरा पडला, कोणाचा? घेणाऱ्याचा. गाडीत काय फरक नाही बरं का. गाडीवरती रेघोट्या पडल्या म्हणून काय गाडीचा अवरेज कमी होत नाही, काय होत आहे? पण एवढी मोठी, एवढ्या लाखाची गाडी मी आणली, गल्लीतल्या कोणाने रेघोट्या ओढल्या, आता काय हे खरं नाहीये. दुःख झालं, दुःख. आपल्याला अंगावरती कोणी ओढलं लागलं तर दुःख होणं शक्य आहे हो, पण गाडीच्या त्या पत्र्यावरती रेघोट्या ओढल्यानंतर दुःख कोणाला? हेच मोहाचं स्वरूप आहे बरं. अर्जुन म्हणा, देवा हे पितामह आहेत, हे गुरु आहेत, मी ह्यांना मारू कसं, हे माझे आहेत. हाच मोह ना. यांनी मला लहानाचं मोठं केलं, मांडीवरती खेळलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं, यांनी मला ज्ञान दिलं, यांना कसं काय मी मारू? म्हणजे त्या व्यक्तीविषयी, त्या वस्तूविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं जे तादात्म्य आहे, त्या तादात्म्यालाच मोह म्हटलेला आहे. आणि तो अविवेकाच्या पोटी जन्माला येतो बरं का. अविवेकाच्या पोटी जन्माला येतो. देवाने विचार केला, आता युद्ध करण्याकरता गेलोय, अर्जुनाच्या चित्तामध्ये मोह निर्माण झालाय, आता काय करावं? युद्ध थांबवून चालणार
युद्ध तर झालंच पाहिजे. बरं तिथं देव आहे हो. देव नसता तर युद्ध झालं काय न झालं काय काय फरक पडला नसता बरं. पण पांडवांची बाजू देवाने घेतली होती आणि अशा प्रसंगामध्ये ज्यांच्या बाजूला देव आहे असे पांडव जर युद्ध करण्याकरता जर प्रवृत्त झाले नसते तर कौरवाने आणखी डांगोरा पेटवला असता बरं. म्हणून देवाला सांगावं लागलं, अर्जुना तुलाही म्हणतील हा घाबरला, पळून चाललाय, पळून चाललाय. हे तुला शोभत नाही अर्जुन. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियांनी युद्ध करताना माग सरायचं नसतं, मागचा विचार करायचा नसतो बरं. म्हणून एक एक गोष्टी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली देवाने. प्रत्येक गोष्ट अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. त्याला क्रम आहे, लक्षात ठेवा. आता त्या अर्जुनाला युद्धामध्ये प्रवृत्त करायचं आहे आणि त्या अर्जुनाला युद्धामध्ये प्रवृत्त करण्याकरता ते धर्मयुद्ध आहे, अधर्म युद्ध नाही बरं का. एक आणि ते क्षत्रियाचं कर्तव्य आहे. एखादा मनुष्य जर कर्तव्यापासून जर च्युत होत असेल तर त्याला कर्तव्यामध्ये रत करणं हे थोरांचं काम आहे. मुलगा जर चुकत असेल तर चुकणाऱ्या मुलाला शिकवणं हे काम कोणाचं आहे? आई वडिलांचं काम आहे, कर्तव्य आहे. त्याला जाणीव करून दिली पाहिजे, लक्षात ठेवा. देवाचं काम आहे. हा भक्त आहे, हे जीव आहेत, या जीवांना कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता देवाने विचार केला, आपल्याला अर्जुनाला 4 गोष्टी विवेकाच्या सांगाव्या लागतील. आणि विवेकाच्या सांगण्याकरता एक एक गोष्ट अर्जुनाला सांगण्याकरता म्हणून पहिला तिथं विवेक जागा केला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये बरं. अविवेकातून निर्माण झालेला मोह तो जर घालवायचा असेल तर त्याच्याविषयी विवेक चित्तामध्ये निर्माण झाला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्येच उभे आले. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तिथं विवेकाची लक्षणं सांगितली, 4-5 उभे. म्हणजे अर्जुनाच्या चित्तातला मोह घालवण्याकरता विवेक जागा करावा लागला. विवेक म्हणजेच त्यालाच ज्ञान म्हणतात बरं. पहिलं रूप आहे विवेकाचं, खरं काय आणि खोटं काय, खरं काय आणि खोटं काय. कारण हा मोह निवृत्त करण्याकरता इथं दुसरा पर्याय नाही बरं. पर्याय नाही. ज्ञानोबाने फार सुंदर त्याचं रूपक केलंय. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या माणसाला साप चावलाय बर का. आता साप चावलेला आहे, साप चावल्यानंतर ते उतरण्याकरता कोणी पाहिजे हो? हबप चालेल नाही, त्याला गारुडी पाहिजे. गारुडी तो पहिल्यांदा साप धरला पाहिजे, कुठल्या जातीचा आहे बघितला पाहिजे. हा बरं का. देवाने रूपक केले. अर्जुनाला मोहरूपी सर्पाने डंक केला. ज्ञानोबा म्हणतात आता इथं देवरूपी गारोड्याला बोलवल्याशिवाय पर्याय नाही बरं. अशी रचना केल्या ज्ञानोबारायांनी. देवरूपीच गारुडी आला पाहिजे, दुसरा इथं गारुडी चालणार नाही. कारण गारुडी हा सापाला मारत नाही बरं का कधी. गारुडी सापाला कधी मारत नाही. मग ते काय करतो, त्या सापाच्या तोंडात असलेला विषाचा दात तेवढा काढतो बरं का. हा विषाचा दात काढला ना मग साप आयुष्यभर सांभाळा तरी काय हरकत नाही बरं. आयुष्यभर सांभाळा तरी काय हरकत नाही. हा तेवढा विषाचा दात काढायचा आहे. तसं प्रपंच आयुष्यभर करा
पण या प्रपंचामध्ये मोहरूपी असणारा विषरूपी दात मात्र काढावा लागेल. आणि तो काढणारा कोण भेटला पाहिजे? हा, इथं पंतप्रधान चालणार नाही, राष्ट्रपती चालणार नाही, किंबहुना ब्रह्मदेव चालणार नाही, इंद्र चालणार नाही. इथं एकच भगवान श्रीकृष्णच लागेल. देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. म्हणून देवाने विचार केला, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झालेला आहे आणि हा मोह आता निवृत्त करण्याकरता अर्जुनाला ज्ञानाचा उपदेश करावा लागेल. ज्ञानाचा उपदेश करावा लागेल. आणि उपदेश करायला सुरुवात केली. विस्ताराने देवाने तो उपदेश केला. किती दिवसात केलाय, किती तासात केलाय? काय सूरदास महाराज, आज एकादशीला झोपायचं नसतंय. एकादशीला झोपायचं नसते बरं का. एकादशीला झोपलं की एकादशीचं फळ मिळत नाही. एकादश फुकट जाते आपली. म्हणजे एरवी झोपावं असं मला सांगायचं नाहीये, पण एकादशीला तरी झोपू नये. किती दिवस युद्ध चालू होतं? किती तास देवाने गीतेचा उपदेश केला अर्जुनाला? 18 दिवसापैकी किती दिवस अर्जुनाला गीता सांगितली हो? एक दिवस ना. बघा, युद्ध 18 दिवसाचं होतं आणि एक दिवसच गीता सांगितली ती. कारण 18 दिवस जर ती गीता सांगत बसली तर युद्ध करणारी माणसं थांबतील का हो? मोह कसा घालवायचा आहे 8 दिवस लोकाला सांगावं का 1 तासात सांगावं? 8 दिवस सांगावं, 1 तासात सांगावं? कोणी म्हणजे देवाने जर 1 तासात सांगितलं तर तुम्ही सुद्धा 1 तासात सांगा. देव आणि अर्जुन होता म्हणून 1 तास शक्य आहे हो. मी देव नाही आणि तुम्ही अर्जुन नाही. आपण 18 दिवस सांगितलं तरी फरक पडायचा नाही. आरंभालाच बरं का. आणि तो मोह निवृत्त झाला आणि मोह निवृत्त झाल्यानंतर अर्जुन युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाला. आता अर्जुनाला देवाने केलेला उपदेश खरंच अर्जुनाच्या मनावरती पटला का? अर्जुनाला हे बिंबलं का? हे अर्जुनाला कळालं का? म्हणून अर्जुनाला विचारलं, अर्जुना मी तुला उपदेश केला, हे लक्षात आलं का? देवा लक्षात नाही, माझ्या चित्तातला मोहच निघून गेला. ते कुठं सांगितलं? जे सेवेकरता श्लोक घेतला तिथं सांगितलं. त्याची प्रस्तावना एवढी तुम्हाला सांगितली. अर्जुन उवाच, सुरुवात काय? श्री भगवान उवाच असोचानन्व सोचत्वम सोचस्वम. बरं का, भगवंत बोलायला सुरुवात झाली आणि त्या भगवंताच्या बोलण्याला उत्तर देण्याकरता अर्जुन बोलला. 18व्या अध्यायात अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. देवा, माझ्या चित्तातला मोह नष्ट झाला, मोह निवृत्त झाला. मोह निवृत्त झाला. अर्जुनाने ही पावती दिलेली आहे. हे समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. मोह हा निवृत्त होतो, ज्ञानाने निवृत्त होतं. ज्ञानाशिवाय मोह निवृत्त होऊ शकत नाही. अर्जुनाला देवाने उपदेश केला. नुसता उपदेश केला, अर्जुनाने ऐकून घेतलं, पण अर्जुनाच्या मनावरती काही परिणाम झाला नाही असं घडलेलं नाही. अर्जुनाने त्याची पावती दिलेली आहे. लक्षात ठेवा, त्याची पावती दिलेली आहे. तेव्हा माझं मत आहे, त्या मताचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. आपण ज्या दिवशी या परमार्थामध्ये प्रवृत्त झालो तेव्हापासून आपल्या आयुष्याचा शेवट होण्याच्या आधी आमच्याही मुखातून असे शब्द बाहेर पडले पाहिजेत, आमच्याही चित्तातला मोह गेला. असा शब्द बाहेर पडायला पाहिजे. पण आमच्या चित्तातून पडणार नाही का? आम्ही अभ्यास करत नाही, आम्ही फक्त ऐकतोय आणि सोडून देतोय. अर्जुनाने ऐकून सोडलेलं
नाही बरं का. आम्ही ऐकतोय म्हणून परमार्थाचं वर्णन केलेलं आहे की परमार्थ शब्दाची व्याख्या केली शास्त्रकारांनी. परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? कपड्याचा रंग बदलणं म्हणजे परमार्थ नव्हे बरं. कपड्याचा रंग बदलणं म्हणजे परमार्थ नव्हे. गाव सोडून जाणं म्हणजे परमार्थ नव्हे. वेशांतर करणं म्हणजे परमार्थ नव्हे. देशांतर करणं म्हणजे परमार्थ नव्हे. आपल्या स्वभावात बदल होणं म्हणजे परमार्थ बरं. आपल्या वृत्तीत बदल होणं म्हणजे परमार्थ. मी आतापर्यंत संसाराला खरं समजत होतो, आता मी संसाराला खरं समजत नाही, फक्त देवच खरा आहे असा निश्चय झाला पाहिजे आणि संसाराविषयी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. समजावं आपण परमार्थ योग्य ठिकाणी आहोत बरं का. परमार्थ करणं ही जर आपल्या अंतःकरणामध्ये अशी वृत्ती जर जागी झालेली नसेल तर आपला परमार्थ परमार्थ नाही बरं का. माझं प्रामाणिक मत आहे, ढोंग आहे, ढोंग सोंग आहे. परिवर्तन झालं पाहिजे हे अर्जुनाला इथं सांगायचं आहे. अरे जिथं देव उपदेश करण्याकरता प्रवृत्त झाला, एवढा अट्टहास एवढा प्रयत्न देवाने सांगण्याचा केला आणि त्या सांगण्याचा परिणाम अर्जुनाच्या अंतःकरणावरती झाला. अर्जुनाने सांगितलं, देवा आता माझ्या चित्तातला मोह गेला. कसा गेला? सकुटुंबची गेला, सकुटुंबची गेला. त्याला शास्त्रामध्ये कारणासहित कार्याची निवृत्ती म्हटलेली आहे. आता मला मोह म्हणजे काय? अंतःकरणामध्ये शिल्लक राहिला नाही. अर्जुनाला अशी अवस्था प्राप्त झाली, अशी अवस्था प्राप्त झाली. अर्जुनाला असं ज्ञान झालं, असा बोध झाला की सत्यत्वाची भ्रांती होती ती निघून गेली बरं का. जगताविषयी, पदार्थाविषयी एक परमात्माच सत्य आहे आणि आपण सर्वजण परमात्मा स्वरूपच आहोत. हा देह आहे, हा जाणार आहे. या देहामध्ये असणारं तत्व आहे ते कधीही न जाणार आहे. देवाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप एकच आहे. आतापर्यंत अर्जुन म्हणत होता, देवा तू देव देव आणि मी अर्जुन अर्जुन असं मला वाटत होतं. देवा तू देव नाहीस, मी अर्जुन नाही, आपण दोघं एकच आहोत. एवढ्या बोधाला अर्जुन प्राप्त झाला बरं का. देवाला फार आनंद झाला, फार म्हणजे फार आनंद झाला बरं का, फार आनंद झाला. मी केलेला उपदेश फलद्रूप झाला. आता अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. इथं सांगितलं, आता देवा तू सांग, प्राण दे म्हटलं, मी प्राण द्यायला तयार आहे. कोणाला मारायचं सांग आता म्हटलं. आता कोणाला मारायचं सांग, तू सांगल ते. करिष्ये वचनम तव. आता तुझ्या शब्दाच्या बाहेर, तुझ्या आज्ञेच्या बाहेर मी आता देवा जाणार नाही. तू सांगावं आणि मी करावं, तू सांगावं आणि मी करावं. एकही शब्द देवा मी तुझा मोडणार नाही बरं का. आणि तेव्हा अर्जुनाने युद्धाला आरंभ केला. मोहच राहिला नाही. अर्जुनाच्या लक्षात आलं ही मरणारीच आहेत, मला याला मारायचा संबंधच येत नाही. लोक म्हणतात माणसं कोरोनानी मेली. अरे कोरोनानी मेली नाही, मरणारीच होती ती. मरणारी होती ती मेली, जी जगणारी ती राहिलीच की. लोक म्हणतात कोरोनानी मेली. आम्ही काय गेलो नाही बरं, इथं राहिलेली. आमचं संपलं म्हणतं म्हणून गेलो नाही आपण. आपलं संपल्यानंतर जाणार आहे, त्याला कोरोनाच पाहिजे असं काही नाही. तसं युद्ध केलं काय न केलं तर हे देह जाणारच आहे ना. मारलं म्हणजे तरी मरणार आहेत असं काही नाहीये. हे अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुनाने विचार केला, देवा हरकत नाही, माझं कर्तव्य आहे ना, मी आता कर्तव्य करण्याकरता प्रवृत्त आहे. क्षत्रिय आणि आपल्या जीवनामध्ये हे कर्तव्य समजून जर आपल्या जीवनामध्ये जर ते केलं ना, त्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये पाप लागत नाही बरं का, दोष लागत
नाहीये. हा हा अर्जुनाचा निश्चय झाला आणि अर्जुनाचा निश्चय झाल्यानंतर अर्जुन बोलला, अर्जुन उवाचे. बरं का, मग अर्जुनाने जो अर्जुनाला देवाने उपदेश केला त्या उपदेशाची पावती या श्लोकातून भगवंतासमोर अर्जुनाने ही प्रगट केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. हा देवाला हे जाणून घ्यायचं होतं, मी ज्या अर्थी अर्जुनाला मोह जाण्याकरता जो उपदेश केला तो अर्जुनाला पचला का, अर्जुनाच्या मनावरती बिंबला का. ज्यावेळी अर्जुनाने देवाच्या समोर प्रगट केलं तेव्हा देवाला फार आनंद झाला. बरं की मी सांगितलेला उपदेश फलद्रूप झालेला आहे. तात्पर्य मोहाची निवृत्त करण्याकरता देवाला हा ज्ञानाचा उपदेश करावा लागला. अर्जुनही गीता ऐकली, देवाने सांगितली, अर्जुनाच्या चित्तातला मोह गेला. आता अर्जुनाच्या नंतर किती जीव जन्माला आले, अर्जुनाच्या नंतर जीव किती जन्माला आले, देव काय पुन्हा आला नाही. बरं का आलाय, आला पण तिथंच उभा राहिलाय. गोकुळी होनी झाला येता, गोकुळी होनी झाला येता. अर्जुनाला उपदेश केल्यानंतर देवाने पुढं उद्धवाला उपदेश केला. उद्धवाला उपदेश केल्यानंतर उद्धवाला सांगितलं, तुम्ही जावा, आता तुमचं काम झालंय, तुम्ही कृतार्थ झालाय, मी जातो आता. हा देव निघाले होते वैकुंठाला आणि वैकुंठाला निघाले होते तेव्हा देवाच्या कानावरती बातमी आली, पुंडलिक नावाचा कोणतरी भक्त आहे आणि त्याची भक्ती फार श्रेष्ठ आहे. देवाला राहवलं नाही, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. अर्जुन हे 5 पांडव स्वर्गाला गेले, बाकी यादवांचा देवाने नाश केला आणि देव पुंडलिका करता त्या पंढरीमध्ये येऊन उभा राहिले. मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. अजून गीता आहे, देव आहे, पण आमच्या चित्तातला अजून मोह गेलेला अर्जुनाच्या चित्तातला गेला. अर्जुनाच्या चित्तातला मोह गेला. अर्जुनाला देवाने उपदेश केला. आपल्याला देव उपदेश करावा एवढी आपली योग्यता नाही. तेवढी योग्यता यावी असं जर वाटत असेल तर एक आपल्याला करावं लागेल. काय करावं लागेल? ह्या गीतेचं पारायण करावं लागेल, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल. गीतेचं वा ज्ञानेश्वरीचं जर पारायण केलं तर तो बाबा प्रसन्न होईल. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. दरवर्षी काही काम नाही म्हणून आपले पारायण चालू आहे. बरं काय आपल्याला काम नाही म्हणून मालकांनी निर्माण केले, मालकांना काय काम नव्हतं, जागा रिकामी होती आणि दरवर्षी त्यांनी हा उत्सव चालू ठेवलाय. दरवर्षी आपण पारायण करतोय. कशा करता करतोय? आपल्या चित्तातला मोह जावावा. मोह जाण्याकरता देवाची कृपा व्हावी लागते. देवाची कृपा कधी होईल? त्याने हे लिहून ठेवलेलं वाचलं तर. जे वाडवडिलांनी निर्माण केले ते जतन केलं तर वाडवडिलांना आनंद होतो, वाडवडिलांना आनंद होतो. बरं का, तसं हे भगवंताने आमच्या तुमच्या करता निर्माण केले, याचं जर अनुष्ठान केलं, याची जर सेवा केली तर त्या भगवंताला दया येईल आणि तो आपल्यावरती कृपा करेल. मग कोणत्या रूपाने कृपा करण्याकरता येईल हे सांगता येत नाही. बरं, पण तो कृपा करेल आणि त्याने जर कृपा केली तर आपल्या चित्तातला मोह जाईल. अर्जुनाच्या चित्तातला जसा मोह गेला तसा आमच्याही चित्तातला मोह जावा. कधी? सप्ताचा काला व्हायच्या आधी. नवे नवे लोकांनी आमचा तुमचा कालवा करायच्या आधी, आमचा तुमचा कालवा करायच्या आधी आमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची कृपा व्हावी आणि ती कृपा होण्याकरता ही श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी याचं पुन्हा 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 पठन, पुन्हा पुन्हा याची सेवा घडावी आणि या सेवेतून तो परमात्मा प्रसन्न होऊन आमच्यावरती कृपा करून आमच्या चित्तातला मोह निवृत्त करावा. एवढी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून
सेवेला गुरुदेव रामदेव पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यत्र योगेश्वर कृष्ण